गुड मॉर्निंग एव्हरीवन. टुडेज आयुर्वेदा प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण एका महत्त्वाच्या विषयावर आता हात घालणार आहोत, ते म्हणजे संधी शारीर. आतापर्यंत आपले 7 प्रकरणं बघून झालीत. आपण आता 8वं प्रकरण बघतोय. त्याचं नाव आहे संधी शारीर. त्याचे काय व्याख्या आहेत आपण ते बघतोय. तर साधारणतः 2 किंवा 2पेक्षा जास्त अस्थी जिथं एकत्र येतात त्याला असं संधी असे म्हणतात. मग फॉर एक्झाम्पल आता जसं एल्बो जॉईंट आहे, तिथंसुद्धा ही व्याख्या आपल्याला कंप्लीट बघायला मिळते. त्यानंतर नी जॉईंट आहे, तिथंसुद्धा आपल्याला ही व्याख्या बघायला मिळते. त्यानंतर अँकल जॉईंट आहे, तिथंसुद्धा आपल्याला ही बघायला मिळते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि आपण त्या तुम्हाला नंतर बघणार आहोत. जे काही ग्रंथ आहेत, सुश्रुत संहिता याच्यामध्ये साधारण त्याचे किती प्रकार सांगितले तर 2. आता हा तुमचा परत MCQ विचारू शकतात की सुश्रुत संहितेनुसार किती प्रकार आहेत. तर साधारणतः 2 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. कुठले कुठले तर चेष्टावण म्हणजे चल आणि स्थिर. ठीक आहे. तर हा त्याचा आन्सर आहे. कुठले 2 प्रकार तर चेष्टावंत चल आणि दुसरं आहे अचल. चल आणि अचल अशा लक्षात ठेवा. बाकीचं ते जे चल आहेत ते चेष्टावंत आणि जे अचल आहेत ते स्थिर. त्यापैकी शाखा, हनु, कटी येथील ज्या संधी आहेत त्या शाखा, हनु आणि कटी ह्या ठिकाणच्या ज्या काही सांधे आहेत त्या ठिकाणी ज्या संधी आहेत त्या चेष्टावान आहेत. तर उरलेले जे काही आहेत ते आपल्याला अचल अशा संधी बघायला मिळतात. हे 2 जे प्रकार आहेत ते गती सापेक्ष आहेत. म्हणजे ज्यांना गती आहे त्यांना आपण चल म्हणतो, ज्यांना गती नाही त्यांना आपण अचल असं म्हणतो. ठीक आहे. संधयस्तु द्विविधा चेष्टावन्तः स्थिराश्च शाखासु हन्मो कट्यां च चेष्टावन्तसु संधयः शेषास्तु संधयः सर्वे विज्ञेयाः हि स्थिराः बुधे. संख्याः अस्नानान्तु संधयो ह्रयत् केवलः परिकीर्तितः पेशीस्नायु शिराणां तु संधी संख्या न विद्यन्ते. इथे फक्त अस्थींनी झालेल्या संधींची संख्या दिलेली आहे, पेशी आणि शिरास्नायूंनी झालेल्या संधींची नाही. तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला परत प्रश्न विचारू शकतात, MCQ विचारू शकतात की पेशींच्या संधींची संख्या किती, तर ती किती आहे? अपरिसंख्येय. ठीक आहे. तर त्याच्या पुढचं आपण बघणार आहोत. संख्यास्तु दशोत्तरेः 200 तेषां शाखा स्वष्ट शाखा स्वष्टषष्टिः एकोनषष्टिः कोष्ठे ग्रीवा प्रति ऊर्ध्वं 63.
तर साधारणतः शहरात संधी किती एकूण सुश्रुताचार्यानुसार हे झाले प्रकार. तर किती टोटल 210 जे आहेत. MCQ जर विचारला संधी किती, तर त्याचा आन्सर आहे 210 अकॉर्डिंग टू द सुश्रुताचार्य. ओके. मग त्या 210चं विभाजन कसं केलेलं आहे, तर 68 210चं विभाजन बघतोय. 68 जे आहेत त्या शाखांमध्ये आहेत. 59 जे आहेत त्या मध्य शरीरात आहेत आणि 83 जे आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात ऊर्ध्व चतुर्गत भागामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे साधारणतः आपल्याला 210 ह्या एकूण संधी आपल्याला सरात बघायला मिळतात. 68 इथं माझ्याकडून चुकलं. 60 नाही 68 प्लस 8 आणि 3 11 आणि हे बरोबर 210. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात ठेवा. हे जे आहे मी आता कलर चेंज करतो. हे जे आहे हे 68 जे आहे ते झाले शाखा, 59 जे झाले मध्य शरीर आणि 83 ज्या झाल्या त्या आहेत ऊर्ध्व चतुर्गत. ठीक आहे.